नमस्कार, माझं नाव सौ पायल आनंद जगताप। मी गुरुकुल माध्यमिक विद्यालय सासवड या ठिकाणी सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे। माझं शिक्षण MA BEd। माझा विषय आहे मराठी। आज आपण व्याकरण हा घटक अभ्यासणार आहोत। व्याकरणातील सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यांना अवघड वाटणारा आज आपण घटक अभ्यासणार आहोत। त्या घटकाचं नाव आहे वृत्त। मी आज तुम्हाला हा काही युक्त्यांचा वापर करून हा घटक तुम्हाला समजून सांगणार आहे। तुम्ही तो व्यवस्थित ऐकायचा आहे। वृत्त हा घटक अभ्यासत असताना वृत्त म्हणजे काय हे सुरुवातीला आपल्याला माहित असणे महत्त्वाचं आहे। तर वृत्त म्हणजे कवितेतील ऱ्हस्व दीर्घ स्वरांचा जो एक विशिष्ट क्रम वापरला जातो त्याला वृत्त असे म्हणतात। आपण जर पुस्तक बघितलं, म्हणजे मराठीचं जर पुस्तक बघितलं तर पुस्तकाचे आपल्याला दोन भाग असलेले बघायला मिळतात। या दोन भागामध्ये पहिला भाग जो असतो तो असतो गद्याचा आणि दुसरा भाग असतो तो असतो पद्याचा। म्हणजे वृत्तामध्ये गद्य विभाग आणि पद्य विभाग हे दोन महत्त्वाचे घटक आहेत। तर गद्य म्हणजेच काय? गद्य म्हणजे आपल्या मनातील विचार आपण जसे बोलतो तसे सरळ बोलून दाखवणे, याला गद्य असे म्हणतात। उदाहरण बघूयात। आज गोकुळात हरी रंग खेळत आहे, त्यामुळे राधिके घरी जरा जपून जा। या उदाहरणामध्ये किंवा या वाक्यामध्ये त्याची जी भाषा आहे ही कशी आहे? सहज स्वाभाविक त्याची भाषा आहे। म्हणजे शब्द रचना ही कशी आहे? सरळ अशा प्रकारची आहे। व्याकरणाला धरून तार्किक पद्धतीने ह्या शब्दाची रचना केलेली आहे। म्हणजे गद्यामध्ये आपण वाक्य जे असतं ते आपण सरळ बोलतो। दुसरा जो घटक आहे वृत्तामध्ये तो म्हणजे पद्य। पद्य म्हणजेच काय? तर आपल्या मनातील विचार ठराविक क्रमाने लिहून चालीवार म्हणता येते याप्रमाणे रचना करणे म्हणजे पद्य होय। जसं गद्य मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपण वाक्य गद्यातील जे वाक्य आहे ते आपण सरळ बोलतो, तसं पद्यातील जी रचना आहे, जी काव्यपंक्ती आहे ते आपण सरळ म्हणतो का? म्हणजेच काय? सरळ म्हणतो म्हणजे आपण ती गातो। पद्यातील काव्यरचना किंवा पंक्ती अशा असतात की आपण त्या गातच राहतो किंवा गुणगुणत असतो। अशा प्रकारे आपण ते बोलतो। आता तुम्हाला त्या पद्याचं एक उदाहरण सांगते। आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी। ही जी पद्य पंक्ती आहे ही आपण काय करत आहोत? गुणगुणत आहोत। चालीवार आपण ती गातो। म्हणजेच वृत्तामध्ये सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे तो आहे पद्य। वृत्तशास्त्राच्या नियमांना धरून या पद्याची रचना केलेली असते। म्हणजे पद्याशी संबंधित वृत्त असतात, म्हणून कवितेमध्ये शब्दाची जी विशिष्ट रचना असतात त्यास वृत्त असे म्हणतात। मराठीतील पद्य रचनेचे 3 प्रकार पडतात। पहिला प्रकार आहे अक्षरगण वृत्त, दुसरा प्रकार आहे मात्रा वृत्त आणि तिसरा प्रकार आहे छंद वृत्ते। अशा प्रकारे वृत्तांचे हे 3 प्रकार आहेत। मराठी पद्य रचनेतील वृत्तांचे 3 प्रकार पडतात। तर त्यातील पहिला जो प्रकार आहे तो आज आपण अभ्यासणार आहोत। त्या प्रकाराचं नाव आहे अक्षरगण वृत्त। अक्षरगण वृत्त म्हटलं की प्रत्येक काव्य पंक्तीतील जे अक्षर आहेत तर त्या अक्षरांची संख्या ही काय असते? समान सारख्या प्रमाणात असते। त्यातील जो लघुगुण क्रम आहे तो सुद्धा सारख्या प्रमाणामध्ये असतो आणि यतिस्थाने जी आहेत ती सुद्धा सारख्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतात। म्हणजेच अक्षरगण वृत्त म्हणजेच ज्या रचनेतील प्रत्येक ओळीतील अक्षरांची संख्या सारखी असते, ओळीतील अक्षरांचा लघुगुरुक्रम सारखा असतो, यतिस्थाने समान असतात, त्यास अक्षरगण वृत्त असे म्हणतात।
लघु गुरुक्रम, लघु गुरुक्रम म्हणजेच काय तर आता आपण बघूयात. लघु म्हणजे ऱ्हस्व अक्षरांना लघु अक्षरे असे म्हणतात. तर लघु अक्षर ओळखण्याचं चिन्ह आहे अर्धचंद्राकृती म्हणजेच यू. आणि गुरु म्हणजेच दीर्घ अक्षरांना गुरु अक्षरे असे म्हणतात. गुरु अक्षर ओळखण्याचं चिन्ह आहे आडवी रेघ. वृत्तांसंबंधीच्या काही संकल्पना आहेत त्या आपण समजून घेऊया. व्याकरणातील संज्ञा लघु गुरुक्रम. अक्षरे ऱ्हस्व अक्षर असेल तर लघु, दीर्घ अक्षर असतील तर गुरु. अक्षरे स्वर अ इ उ ऋ हे कसे आहेत ऱ्हस्व अक्षरे आहेत त्यामुळे तिथं चिन्ह कशाचं येणार आहे लघुच. आ इ उ ए ऐ ओ औ ही अक्षरे कशी आहेत दीर्घ आहेत त्यामुळं या अक्षरांच्या खाली गुरुक्रम येणार आहे. स्वरयुक्त अक्षरे क की कु ही अक्षरे कशी आहेत ह्रस्व आहेत त्यामुळं या अक्षरांच्या खाली गण हे लघु पडणार आहेत. पुढं का की कु के कौ कौ ही अक्षरे कशी आहेत दीर्घ आहेत त्यामुळे ती अक्षरे कशी झालेली आहेत गुरु. संकेत खुणा लघु अक्षर असेल तर त्या लघु अक्षराच्या खाली अर्धचंद्र म्हणजेच यू हे चिन्ह लिहायचं आहे. गुरु म्हणजे दीर्घ अक्षर असेल तर त्याच्या खाली आडवी रेघ द्यायची आहे. म्हणजे ह्या संकेत खुणा आहेत. लघु अक्षराचे संकेत खूण काय आहे अर्धचंद्र म्हणजेच यू. आणि गुरुच्या खाली आडवी रेघ. गुरु म्हणजेच काय तर दीर्घ अक्षर असेल तर त्याच्या खाली आडवी रेघ दिली की ते काय समजायचं गुरु. आता आपण याचं एक उदाहरण बघूयात. पसारा या शब्दातील प सा रा याचे गण बघूयात. प हे काय आहे लघु अक्षर आहे म्हणजे ऱ्हस्व अक्षर असल्यामुळं त्याच्या खाली आपण अर्धचंद्र दिलेला आहे. दुसरं सा हे काय आहे दीर्घ अक्षर असल्यामुळं त्याच्या खाली आपण आडवी रेघ मारलेली आहे. पुढं रा पण हे काय आहे गुरु म्हणजे दीर्घ अक्षर असल्यामुळं त्याच्या पण खाली आपण आडवी रेघ मारलेली आहे. म्हणजे पसारा या शब्दामध्ये प हे काय आहे कसं अक्षर आहे लघु अक्षर आहे. आणि सा रा हे कसे आहेत अक्षर गुरु आहेत त्यामुळं प च्या खाली अर्धचंद्र आणि सा रा याच्या खाली आडवी रेघ आपण मारलेली आहे. अशा पद्धतीने अक्षरे स्वरयुक्त अक्षरे आणि संकेत खुणा ह्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. वृत्तामध्ये लघु गुरुक्रम सगळ्यात महत्वाचा घटक आहे. वृत्तातील लघु गुरुक्रम ठरवण्याचे काही नियम आहेत ते आपण बघूयात. पहिला नियम आहे जोड अक्षरापूर्वी लघु अक्षरावर जोड येत असेल तर ते गुरु मानावे नसेल तर लघु मानावे. उदाहरण बघूयात. पुस्तक या शब्दामध्ये पु स्त क यामध्ये पु हे अक्षर जरी लघु असलं तरी सुद्धा स्त या अक्षराचा जोड पु वरती येत असल्यामुळं पु हे गुरु झालेला आहे आणि स्त क हे काय झालेले आहेत लघु झालेले आहेत. म्हणून पु हा गुरु असून स्त आणि क हे अक्षर काय आहे लघु आहे. पुढचं नियम बघूयात. जोड अक्षरातील शेवटचा वर्ण ऱ्हस्व असेल तर जोडाक्षर लघु मानावे. उदाहरण बघूयात. भास्कर यामध्ये भास्कर यामध्ये भा हे काय आहे गुरु आहे आणि या नियमामध्ये सांगितल्याप्रमाणे जोड अक्षर शेवटचा वर्ण र हे काय आहे लघु असल्यामुळं जोड अक्षर काय मानायचं आहे लघु मानायचं आहे. म्हणून भा हे गुरु असून स्क र हे दोन्ही सुद्धा वर्ण काय आहेत लघु आहेत. पुढचा नियम जोड अक्षरातील शेवटचा वर्ण गुरु असेल तर जोड अक्षर गुरु मानावे. उदाहरण बघूयात. लज्जा
ज्या, जला ज हे जोडाक्षर आहे आणि हे काय आहे गुरु आहे, त्यामुळं शेवटचा वर्ण गुरु असेल तर जोडाक्षर काय मानायचं आहे गुरु मानायचं आहे. त्यामुळं ल जा हे दोन्ही सुद्धा वर्ण काय आहेत गुरु आहेत. पुढचा नियम, लघु अक्षरावर अनुस्वार किंवा विसर्ग येत असेल तर गुरु मानावे. उदाहरण बघूयात. अंजन, अंजन यामध्ये अ वरती काय आहे अनुस्वार आहे त्यामुळं हे काय आहे जरी लघु असला तरी सुद्धा त्याच्यावरती अनुस्वार आल्यामुळं हा वर्ण काय झालेला आहे गुरु झालेला आहे. आणि ज न हे काय आहेत लघु आहे, त्यामुळं गुरु लघु लघु अशा प्रकारचे अंजन या अक्षराचे गण पडताना आपल्याला बघायला मिळतील. पुढचा नियम आहे, कवितेच्या चरणातील शेवटचे येणारे लघु अक्षर दीर्घ उच्चारले जाते म्हणून ते गुरु मानावे. म्हणजे कवितेतील चरणाचं कुठलं सुद्धा शेवटचं अक्षर असेल जरी ते लघु असलं तरी सुद्धा उच्चार त्याचा दीर्घ असल्यामुळं शेवटचं अक्षर किंवा शेवटचं वर्ण हे काय मानायचं आहे गुरुच मानायचा आहे. पुढचा नियम आहे, काही वृत्तांच्या चरणात 3 अक्षरांचे गट पडल्यावर शेवटचे 1 किंवा 2 अक्षरे राहतात. त्यातील लघुला ल व गुरुला ग अशी नावे द्यावी. म्हणजे आपण 3 अक्षरांचा एक गट पाडतो आणि ज्या वेळेला 2 अक्षर जर राहत असतील, 1 किंवा 2 अक्षर जर शेवटी राहत असतील तर लघुला ल मानायचं आहे आणि गुरुला ग अशी नावं द्यायची आहेत. अशा प्रकारे वृत्तातील लघु गुरुक्रम ठरवण्याचे हे नियम आहेत. वृत्तातील पहिला प्रकार अक्षरगण वृत्त आज आपण अभ्यासणार आहोत. अक्षरगण वृत्त म्हणजेच ज्या वृत्तांतील अक्षरांची संख्या ठराविकच असते व त्या अक्षरांचा लघु गुरुक्रम सुद्धा ठराविकच असतो त्या वृत्तांना अक्षरगण वृत्त असे म्हणतात. म्हणजेच अक्षरांची संख्या सुद्धा ठराविक असते आणि अक्षरांचा लघु गुरुक्रम सुद्धा अक्षरगण वृत्तामध्ये ठराविकच असतो. यापुढे गणनिश्चितीसाठी काही संकल्पना आहेत, त्याचा आता आपण अभ्यास करूयात. पहिला आहे यती. यती म्हणजे कवितेचे चरण म्हणताना आपण मध्येच काही अक्षरानंतर थांबतो. या थांबण्याच्या जागेला किंवा विरामाला यती असे म्हणतात. शब्दाच्या मध्येच थांबावे लागत असेल तर त्यास यतिभंग असे म्हणतात. पुढचा आहे गण. गण म्हणजे वृत्ताची लक्षणे ठरविताना लघु गुरुक्रम मांडून अक्षरांची 3 गटात जी विभागणी केली जाते त्याला गण असे म्हणतात. कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप म्हणजे गण होय. 3 अक्षरी शब्दांचे लघु गुरुक्रमाने एकंदर 8 गण पडतात. या 8 गणांना य म त र ज भ न स अशी पुढील प्रमाणे 8 नावे दिलेली आहेत. ते आता आपण सुरुवातीला बघूयात. पहिलं आहे आद्य लघु. आद्य लघु म्हटलं तर पहिलं जे अक्षर असतं तर ते असतं ऱ्हस्व आणि नंतरचं दुसरं आणि तिसरं जे अक्षर असतं ते असतं गुरु. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे 3 अक्षरांचा एक गट पडला जातो त्या गटाला काय म्हणायचं गण असे म्हणतात. मग पहिल्या गणामध्ये जर अक्षर पहिलं ऱ्हस्व असेल आणि दोन्ही अक्षरानंतरची म्हणजे दुसरं आणि तिसरं अक्षर जर गुरु असेल तर त्या वेळेला य गण होतो. म्हणजे य गणाचं चिन्ह काय आहे अर्ध चंद्र, नंतरच्या दोन्ही सुद्धा आडव्या रेषा किंवा आडव्या रेख. पुढचं बघूयात आपण मध्य लघु. मध्य लघु म्हटलं की पहिलं सुरुवातीचं जे अक्षर असतं ते असतं गुरु, नंतरचं लघु आणि नंतरचा गुरु. म्हणजे मध्य म्हणजेच मधलं अक्षर फक्त जर ऱ्हस्व असेल आणि बाकीचं पहिलं आणि शेवटचं अक्षर म्हणजे पहिलं आणि तिसरं अक्षर जर दीर्घ असेल तर त्यावेळेला र गण तयार होतो. पुढचं बघूयात अंत्यलघु. अंत्यलघु म्हणजेच पहिलं आणि दुसरं अक्षर गुरु असून तिसरं अक्षर हे लघु म्हणजेच पहिले 2 अक्षर दीर्घ असून शेवटचं अक्षर जर ऱ्हस्व असेल तर त्यावेळेला त गण तयार होतो. नंतर
सर्व लघु म्हटलं की तिन्ही सुद्धा अक्षर ही काय आहेत ऱ्हस्व असतात, म्हणजे तिन्हींची चिन्ह काय असतं अर्धचंद्र, त्यावेळेला न गण तयार होतो. पुढं आद्य गुरु म्हटलं की पहिलं अक्षर गुरु, दुसरं अक्षर लघु आणि तिसरं अक्षर लघु. जर याचं चिन्हाचं आपण बघितलं तर आडवी रेघ, नंतर अर्धचंद्र आणि परत एकदा अर्धचंद्र, त्यावेळेला भ गण तयार होतो. नंतर मध्य गुरु म्हटलं तर पहिलं अक्षर हे ऱ्हस्व, दुसरं दीर्घ आणि परत तिसरं अक्षर ऱ्हस्व, म्हणजेच पहिलं लघु गुरु लघु, त्यावेळेला ज गण तयार होतो. नंतर अंत्यगुरु म्हटलं की पहिलं अक्षर ऱ्हस्व, दुसरं अक्षर ऱ्हस्व, शेवटचं अक्षर दीर्घ, म्हणजेच पहिलं लघु आणि गुरु, त्यावेळेला स गण तयार होतो. नंतर सर्व गुरु म्हटलं की पहिलं दुसरं तिसरं हे तिन्ही अक्षर काय आहेत दीर्घ म्हणजेच गुरु आणि याचं चिन्ह आहे आडवी रेघ. ज्या वेळेला 3 आडव्या रेघे येतील तर त्या वेळेला म गण तयार होईल. अशा प्रकारे हे 8 गण तयार झालेले आहेत. अक्षरगण वृत्त म्हणजे काय ते आता आपण अभ्यासलेलं आहे. आता आपण अक्षरगण वृत्ताचे प्रकार बघूयात. पहिला प्रकार आहे भुजंग प्रयात, दुसरा प्रकार आहे मालिनी आणि तिसरा आहे वसंत तिलका. अक्षरगण वृत्तातील पहिला प्रकार भुजंग प्रयात वृत्त आता आपण अभ्यासणार आहोत. सुरुवातीला या वृत्ताची लक्षणे आपण बघूयात. पहिलं लक्षण आहे या वृत्तात 4 चरण असतात. दुसरं आहे प्रत्येक चरणात 12 अक्षरे असतात. तिसरं लक्षण आहे यती 6व्या व 12व्या अक्षरावर असतो. चौथा आहे भुजंग प्रयात वृत्ताचे गण य असे पडतात. ज्या वेळेला आपल्याला उदाहरण दिलं जातं आणि त्या उदाहरणावरून वृत्त कुठलं आहे असा जर प्रश्न असेल तर त्यावेळेला सुरुवातीला त्या उदाहरणातील ओळीतील अक्षरांची संख्या मोजायची. एकूण अक्षर जर 12 असतील तर ते भुजंग प्रयात वृत्त आहे असं लक्षात ठेवायचं आणि याचे गण लक्षात 4 वेळा य ठेवण्याऐवजी जर तुम्ही य 4 वेळा भुजंग प्रयाती हे जरी नुसती ओळ लक्षात ठेवली की जर कुठल्या उदाहरणामध्ये 4 वेळा य आला की तो वृत्त कुठला आहे समजायचं भुजंग प्रयात. म्हणून नुसतं य 4 वेळा भुजंग प्रयाती एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सुद्धा तुम्हाला समजेल की हा भुजंग प्रयात वृत्त आहे. यामध्ये गण किती आहेत 4 वेळेला य. भुजंग प्रयात वृत्ताचं आपण उदाहरण बघूयात. उदाहरणावरून तुम्हाला यती लघु गुरु क्रमानुसार गण कसे पाडायचे हे तुम्हाला समजेल. यासाठी पहिलं उदाहरण बघूयात. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वय सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रेणी नवावे. या उदाहरणामध्ये प्रत्येक चरणामध्ये 12 अक्षरे असलेली आपल्याला बघायला मिळतील. यामध्ये 6व्या अक्षरावरती आपल्याला थांबावंच वाटतं, मग तिथं यती हे 6व्या व 12व्या अक्षरावरती आहे. या उदाहरणातील शेवटचं चरणातील आपण काय करूयात लघु गुरुक्रम आपण बघूयात कशा प्रकारे पडतो ते. शेवटचं आहे चरणातील ओळ मना सर्व लोकांसी रेणी नवावी. या चरणामध्ये पहिलं जे अक्षर आहे ते आहे म हे कसलं अक्षर आहे ऱ्हस्व, म्हणून या ठिकाणी म च्या खाली अर्धचंद्र हे चिन्ह द्यायचं. ते कशाचं आहे लघुचं चिन्ह आहे. दुसरं ना हे अक्षर दीर्घ असल्यामुळं नाच्या खाली आडवी रेघ म्हणजेच ना हे गुरु आहे. तिसरं स हे अक्षर जरी ऱ्हस्व असलं तरी सुद्धा आपण मगाशी नियम बघितल्याप्रमाणे व्र ह्या अक्षराचा आघात स वरती झाल्यामुळं स हे अक्षर गुरु होऊन व्र हे अक्षर काय झालेलं आहे लघु झालेलं आहे. म्हणून स च्या खाली आडवी रेघ, व्रच्या खाली अर्धचंद्र म्हणजे व्र हे लघु अक्षर झालेलं आहे.
लो, लो हे दीर्घ अक्षर असल्यामुळं ते गुरु झालेलं आहे. का, का वरती अनुस्वार असल्यामुळं ते अक्षर काय झालेलं आहे, दीर्घ म्हणजेच गुरु झालेलं आहे. सी, सी हे कसलं अक्षर आहे तर ऱ्हस्व आहे म्हणून त्याच्या खाली अर्धचंद्र. रे, रे हे अक्षर कसं आहे दीर्घ म्हणून त्याच्या खाली आडवी रेख म्हणजे ते काय झालेलं आहे गुरु. नी, नी हे सुद्धा काय आहे दीर्घ अक्षर आहे म्हणून ते सुद्धा काय झालेलं आहे गुरु. व, व हे अक्षर कसं आहे तर ऱ्हस्व आहे त्यामुळं त्याच्या खाली अर्धचंद्र हे चिन्ह द्यायचं आणि अर्धचंद्र हे लघुचं चिन्ह आहे. पुढं वा, वा हे दीर्घ असल्यामुळं त्याच्या खाली आडवी रेख म्हणजेच गुरु. वे, वे हे काय आहे तर दीर्घ आहे म्हणून ह्याच्या खाली सुद्धा आडवी रेख. कुठल्याही चरण असलं आणि त्याचं शेवटचं अक्षर लघु असलं तरी सुद्धा ते गुरुच द्यायचं. का तर प्रत्येक चरणाचं शेवटचं अक्षर हे गुरुच असतं त्यामुळं प्रत्येक चरणामध्ये कुठलंही उदाहरण असू दे त्यामध्ये प्रत्येक चरणातलं शेवटचं अक्षर हे गुरुच द्यायचं आहे. आता या लघुगुरु क्रमानुसार आपण त्याचे गण पाडूयात. मगाशी बघितल्याप्रमाणे पहिलं सुरुवातीचं म्हणजे आद्य जर लघु असेल आणि बाकीचे दोन्ही गुरु असतील तर त्या ठिकाणी य हा गण पडतो. दुसऱ्या चरणामध्ये सुद्धा दुसऱ्या गणामध्ये सुद्धा असंच आहे. पहिलं अक्षर आद्य आहे नंतरचे दोन्ही सुद्धा गुरु आहेत. तिसऱ्या गणामध्ये सुद्धा असंच आहे. पहिलं जे आहे अक्षर ते आद्य अक्षर लघु असून दोन्ही सुद्धा काय आहेत गुरु आहेत. आणि शेवटच्या गटामध्ये सुद्धा तसंच आहे. पहिलं अक्षर आद्य आहे आणि दुसरं दोन्ही सुद्धा गुरु आहे त्यामुळं चारही या गणामध्ये य गण पडलेले आहेत. म्हणून जर प्रत्येक ओळीमध्ये य गण पडत असतील तर ते भुजंगप्राय वृत्त झालं असं ओळखायचं. भुजंगप्राय वृत्ताचं आपण दुसरं एक उदाहरण बघूयात. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. या उदाहरणामध्ये सुद्धा प्रत्येक ओळीमध्ये आपल्याला 12 अक्षरे असलेली बघायला मिळतात. यतिस्थान 6व्या व 12व्या अक्षरावरती आहे. आता या उदाहरणातील लघुगुरु क्रमानुसार आपण गण पाडून घेऊयात. स, स हे अक्षर कसं आहे ऱ्हस्व आहे त्यामुळं स हे लघु असल्यामुळं त्याच्या खाली स च्या खाली अर्धचंद्र द्यायचं. दा, दा हे अक्षर कसं आहे दीर्घ आहे त्यामुळं दाच्या खाली सुद्धा काय आहे गुरु येणार म्हणजेच काय येणार आहे आडवी रेख. स, स हे अक्षर लघु असलं तरी सुद्धा व्र, व्र या अक्षराचा आघात स वरती झाल्यामुळं व्र हे अक्षर लघु होऊन स हे अक्षर काय झालेलं आहे दीर्घ झालेलं आहे गुरु झालेलं आहे. त्यामुळं पहिल्या गटामध्ये आद्य लघु दोन्ही सुद्धा गुरु असल्यामुळं येथे य गण तयार झालेला आहे. दुसऱ्या गटामध्ये व्र मगाशी सांगितल्याप्रमाणे व्रचा आघात स वरती झाल्यामुळं स हे अक्षर गुरु झालेला आहे आणि व्र हे अक्षर लघु झालेलं आहे. पुढे दा, दा हे अक्षर दीर्घ असल्यामुळं त्या खाली आडवी रेख द्यायची आहे म्हणजे दा हे अक्षर गुरु झालेलं आहे. यो, यो हे अक्षर काय आहे दीर्घ आहे त्यामुळं त्याच्या खाली सुद्धा आडवी रेख म्हणजे यो हे अक्षर काय आहे गुरु आहे. म्हणजे आद्य लघु म्हणजेच सुरुवातीचा अक्षर लघु नंतर दोन्ही सुद्धा गुरु त्यामुळे या ठिकाणी सुद्धा य गण तयार झालेला आहे. नंतर ग हे अक्षर कसं आहे ऱ्हस्व आहे त्यामुळं येथे लघु गण तयार लघु झालेला आहे. तू, तू हे अक्षर कसं आहे दीर्घ आहे त्यामुळे या ठिकाणी गुरु म्हणजेच आडवी रेख. झा, झा हे काय आहे अक्षर दीर्घ आहे त्यामुळे झाच्या खाली सुद्धा काय आहे आडवी रेख म्हणजे यामध्ये सुद्धा आद्य लघु आहे म्हणजे ग हे लघु असून तू गुरु, झा हे सुद्धा गुरु म्हणून या ठिकाणी सुद्धा य गण तयार झालेला आहे. पुढं घ, घ हे शब्द कसा आहे ऱ्हस्व आहे त्यामुळं घच्या खाली सुद्धा काय आहे अर्धचंद्र म्हणजे लघु हे अक्षर आहे. दा, दा हे अक्षर कसं आहे दीर्घ आहे म्हणून ते गुरु झालेलं आहे. आणि वा, वा हे सुद्धा काय आहे दीर्घ आहे त्यामुळे तिथे सुद्धा काय झालेलं आहे गुरु झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी सुद्धा आद्य लघु आणि बाकी दोन्ही गुरु त्यामुळे येथे य गण तयार झालेला आहे. आता तिसरं एक उदाहरण बघूयात आपण. अभंगात गोडी तुझ्या भाकरीची,
तुम्हाला परीक्षेमध्ये अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. म्हणजेच एक फक्त ओळ देऊन म्हणजे एक काव्यपंक्ती देऊन त्यानुसार तुम्हाला गण पाडायला सांगतात. मग यामध्ये आपण जर बघितलं तर 12 अक्षर आलेले आपल्याला बघायला मिळतात. यतिस्थान सुद्धा 6व्या व 12व्या अक्षरावरती आलेला बघायला मिळतोय. आता याचं लघुगुरु क्रमानुसार गण पाडून घेऊयात. अ हे अक्षर कसं आहे तर ह्रस्व आहे, त्यामुळे अ च्या खाली काय येणार आहे अर्धचंद्र. भ हे अक्षर जरी लघु असलं तरी सुद्धा भ वरती अनुस्वार असल्यामुळं भ झाल्यामुळं ते काय आहे दीर्घ झालेलं आहे, त्यामुळे भ च्या खाली काय आहे आडवी रेघ आहे. गा हे कसं आहे दीर्घ अक्षर आहे, त्यामुळे गा च्या खाली काय आहे आडवी रेघ, त्यामुळे येथे सुद्धा आद्य लघु आणि बाकी दोन्ही गुरु, त्यामुळे येथे य गण पडलेला आहे. पुढे त हे अक्षर कसं आहे ह्रस्व आहे, त्यामुळे त च्या खाली अर्धचंद्र. गो हे काय आहे तर दीर्घ अक्षर आहे, त्यामुळे गोच्या खाली सुद्धा काय आडवी रेघ येणार म्हणजे गुरु. डी हे सुद्धा काय आहे दीर्घ आहे, त्यामुळे डी च्या खाली सुद्धा काय येणार आहे आडवी रेघ येणार आहे, त्यामुळे यामध्ये सुद्धा आद्य लघु बाकी दोन्ही गुरु, त्यामुळे येथे सुद्धा य गण पडलेला आहे. पुढं तू हे काय आहे तर ह्रस्व आहे, त्यामुळं तूच्या खाली काय येणार आहे अर्धचंद्र. आणि झा हे काय आहे तर झा हे दीर्घ आहे, त्यामुळं म्हणजे झा हे जोडाक्षर काय आहे दीर्घ आहे, त्यामुळे तेथे काय लिहायचं आहे गुरु लिहायचं आहे, त्यामुळं झ्याच्या खाली काय येणार आहे आडवी रेघ. आणि भा ही सुद्धा काय आहे तर दीर्घ आहे, त्यामुळे भाच्या खाली सुद्धा काय येणार आहे आडवी रेघ म्हणजे लघु गुरु, त्यामुळे येथे सुद्धा आपल्याला य गण तयार झालेला बघायला मिळेल. शेवटच्या गटामध्ये क हे अक्षर कसं आहे तर क हे ह्रस्व असल्यामुळं तेथे लघु झालेला आहे, म्हणजेच येथे अर्धचंद्र हे चिन्ह द्यायचं. री हे अक्षर दीर्घ असल्यामुळं ते गुरु झालेलं आहे, त्यामुळं रीच्या खाली आडवी रेघ द्यायची. ची हे अक्षर दीर्घ असल्यामुळं ची च्या खाली काय द्यायचे आहे आडवी रेघ म्हणजे ची हे अक्षर काय आहे गुरु आहे, त्यामुळं मगाशी सांगितल्याप्रमाणे आद्य लघु आणि बाकी सगळे दोन्ही गुरु असतील तर त्या ठिकाणी य गण पडतो. आता अक्षरगण वृत्तातील दुसरा प्रकार आहे मालिनी वृत्त, ते आता आपण बघूयात. याची सुरुवातीला आपण या वृत्ताची लक्षणे बघूयात. पहिलं लक्षण आहे एकूण 4 चरण असतात. दुसरं आहे प्रत्येक चरणात 15 अक्षरे असतात. तिसरं आहे यती 8व्या अक्षरावर असतो. आणि चौथा आहे या वृत्ताचे गण न म य असे पडतात. मालिनी वृत्ताचं आपण उदाहरण बघूयात. उदाहरणावरून तुम्हाला यतिस्थान आणि लघुगुरु अक्षरावरून तुम्हाला गण विभागणी कशी होते ते तुम्हाला समजेल. उदाहरण बघूयात आपण. पखरन बग घाली भूवरी पारिजात, परिमल उधळी हा सोन चाफा दिशात, गवतही सुमभूषा दाखवी आज देही, धरणी हरित वस्त्रा मालिनी साजतेही. या उदाहरणामध्ये प्रत्येक ओळीमध्ये आपल्याला 15 अक्षर असलेली बघायला मिळतील. यतिस्थान हे 8व्या अक्षरावर आहे हे बघायला मिळेल. आता या वृत्ताची आपण गणविभागणी बघूयात. ध हे अक्षर कसं आहे तर ह्रस्व आहे, त्यामुळं ध च्या खाली अर्धचंद्र येणार आहे म्हणजे ध हे लघु आहे. र हे अक्षर कसं आहे लघु आहे, त्यामुळे र च्या खाली सुद्धा काय येणार आहे अर्धचंद्र येणार आहे. मी हे अक्षर सुद्धा काय आहे ह्रस्व आहे, म्हणजे मी सुद्धा काय आहे तर लघु आहे, त्यामुळे त्याच्या खाली काय येणार आहे अर्धचंद्र येणार आहे. 3 वेळा जर अर्धचंद्र आलं तर किंवा 3 वेळा जर लघु आलं तर त्या ठिकाणी न गण होते, म्हणजे सर्व लघु, त्यामुळे तिथं गण कुठला तयार झालेला आहे न. पुढं हे अक्षर सुद्धा काय आहे ह्रस्व आहे, त्यामुळे ह च्या खाली सुद्धा अर्धचंद्र येणार आहे म्हणजे लघु अक्षर झालं. री हे अक्षर सुद्धा काय आहे लघु आहे, त्यामुळे री च्या खाली सुद्धा काय आहे अर्धचंद्र येणार. त हे अक्षर सुद्धा काय आहे तर ह्रस्व आहे, त्यामुळे त च्या खाली सुद्धा काय येणार आहे अर्धचंद्र येणार आहेत, म्हणून तिन्ही लघु असल्यामुळं
या ठिकाणी काय आलेला आहे न, म्हणजे सर्व लघु म्हटलं की न हा गण तयार होतो. पुढं व स्त्रा हे काय आहे, एक जोड अक्षर आहे स्त्रा. स्त्रा हे अक्षर दीर्घ असल्यामुळं तेथे गुरु झालेला आहे, त्यामुळे ते दोन्ही अक्षर हे काय झालेले आहेत, व आणि स्त्रा हे दोन्ही अक्षर काय झालेले आहेत, गुरु झालेले आहेत. त्यामुळे व हे सुद्धा काय आहे, गुरु आहे आणि स्त्रा हे सुद्धा काय आहे, गुरु आहे. आपण नियमामध्ये असा नियम आहे की जोडाक्षरातील शेवटचा वर्ण जर दीर्घ असेल तर ते काय होतात, गुरु मानायचे. म्हणून वस्त्रा हे शब्द या अक्षरातील स्त्रा हे दीर्घ असल्यामुळं, म्हणजे हे जोडाक्षर दीर्घ असल्यामुळं हे दोन्ही सुद्धा काय झालेले आहेत, गुरु झालेले आहेत. त्यामुळे व सुद्धा गुरु आणि स्त्रा सुद्धा काय येणार आहे, गुरु येणार आहे. मा सुद्धा दीर्घ असल्यामुळं मा सुद्धा काय येणार आहे, अक्षर दीर्घ येणार आहे. त्यामुळे तिन्ही म्हणजे सर्व गुरु असल्यामुळं तेथे म हा गण तयार झालेला आहे. पुढं ली हे अक्षर रस्व असल्यामुळं लीच्या खाली अर्धचंद्र येणार आहे. मी हे अक्षर दीर्घ असल्यामुळं मीच्या खाली काय येणार आहे, आडवी रेघ म्हणजे गुरु अक्षर आहे. सा हे सुद्धा काय आहे, गुरु आहे. त्यामुळं आद्य लघु आणि बाकी दोन्ही गुरु असेल तर य गण तयार होतो. पुढं ज हे अक्षर काय आहे, रस्व आहे. त्यामुळं जच्या खाली काय येणार आहे, अर्धचंद्र येणार आहे. ते अक्षर दीर्घ असल्यामुळं तेच्या खाली आडवी रेघ म्हणजे ते हे गुरु आहे. हे सुद्धा काय आहे, गुरु असल्यामुळं त्याच्या खाली आडवी रेघ. त्यामुळं पहिलं अक्षर लघु आणि बाकी दोन्ही गुरु असेल तर त्यावेळेला य हा गण होतो. म्हणजे मालिनी या वृत्तामध्ये गण हे काय पडतात, न म य अशा प्रकारे गण पडलेले आहेत. पुढचं उदाहरण आपण बघूयात. कठीण समय येता कोण कामास येतो. परीक्षेला तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न येईल की पुढील ओळीतील गण पाडून वृत्त ओळखा. मग आता आपण गण पाडून घेऊयात. क हा शब्द कसा आहे तर रस्व आहे. त्यामुळे क च्या खाली काय येणार आहे, अर्धचंद्र म्हणजे क हा लघु आहे. ठी अक्षर सुद्धा काय आहे, लघु आहे. त्यामुळं ठीच्या खाली सुद्धा लघु म्हणजे अर्धचंद्र द्यायचा. न हे अक्षर सुद्धा काय आहे, लघु आहे. त्यामुळे न च्या खाली सुद्धा काय द्यायचं आहे, अर्धचंद्र. ज्या वेळेला सर्व लघु असतील तर त्या वेळेला न हे गण पडतो. पुढं स हे अक्षर कसं आहे, लघु आहे. त्यामुळे स च्या खाली सुद्धा काय येणार आहे, अर्धचंद्र येणार आहे. म हे अक्षर सुद्धा काय आहे, लघु आहे. त्यामुळे म च्या खाली सुद्धा काय येणार आहे, अर्धचंद्र येणार आहे. य हे अक्षर सुद्धा काय आहे, रस्व म्हणजेच काय तर लघु आहे. त्यामुळं य च्या खाली सुद्धा काय येणार आहे, अर्धचंद्र येणार आहे. त्यामुळे येथे सर्व लघु असल्यामुळं येथे न हा गण तयार झालेला आहे. पुढं ए हे काय आहे, दीर्घ आहे. त्यामुळे तिथे गुरु आहे. त्यामुळे ए च्या खाली काय येणार आहे, आडवी रेघ येणार आहे. ता हे सुद्धा अक्षर काय आहे, दीर्घ आहे. त्यामुळे ताच्या खाली सुद्धा काय येणार आहे, आडवी रेघ म्हणजे ता हा काय आहे, गुरु आहे. त्यामुळे ताच्या खाली आडवी रेघ येणार आहे. को हे सुद्धा काय आहे, गुरु आहे, दीर्घ आहे. त्यामुळे तेथे कोच्या खाली सुद्धा काय येणार आहे, आडवी रेघ येणार आहे. त्यामुळं सर्वचे सर्व जर गुरु असतील तर त्यावेळेला म हा गण तयार होतो. पुढं न हे अक्षर कसं आहे, रस्व आहे. त्यामुळे न च्या खाली लघु म्हणजे अर्धचंद्र येणार आहे. का हे दीर्घ असल्यामुळं काच्या खाली आडवी रेघ म्हणजे का हे गुरु आहे. त्यामुळे काच्या खाली आडवी रेघ येणार आहे. मा हे काय आहे, दीर्घ आहे. त्यामुळे मा हा गुरु होतो. त्यामुळे माच्या खाली सुद्धा काय येणार आहे, आडवी रेघ येणार आहे. म्हणजेच आद्य लघु बाकी सगळे गुरु असतील तर त्या वेळेला य गण तयार होतो. पुढे स हे काय आहे, रस्व आहे. त्यामुळे स च्या खाली काय येणार आहे, अर्धचंद्र म्हणजे स हा लघु आहे. ए हे दीर्घ असल्यामुळं ए हे गुरु होतो. त्यामुळे ए च्या खाली काय येणार आहे, आडवी रेघ येणार आहे. तो हा काय आहे, दीर्घ आहे आणि त्यामुळं तो हे काय आहे, गुरु आहे. त्यामुळे तोच्या खाली सुद्धा काय येणार आहे, आडवी रेघ येणार आहे. त्यामुळे आद्य लघु बाकी सगळे गुरु असतील तर त्यावेळेला य गण होतो. म्हणजे या उदाहरणामध्ये सुद्धा गण न म य अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळतात. पुढचं उदाहरण बघूयात आपण.
तरी तर गंभीने वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले. या उदाहरणामध्ये सुद्धा प्रत्येक ओळीमध्ये 15 अक्षर असलेले आपल्याला बघायला मिळतात आणि यती 8व्या अक्षरावरती आहे. आता याचे आपण गण पाडून घेऊयात. उ हे काय आहे तर उ हे लघु आहे, ऱ्हस्व आहे, त्यामुळं उच्या खाली काय येणार आहे अर्धचंद्र येणार आहे. प हे सुद्धा काय आहे ऱ्हस्व आहे, त्यामुळे प च्या खाली सुद्धा काय येणार आहे अर्धचंद्र येणार आहे. व हे सुद्धा काय आहे ऱ्हस्व असल्यामुळं व च्या खाली सुद्धा अर्धचंद्र, म्हणजे तिन्हीचे तिन्ही काय आहेत लघु आहेत. सर्व लघु असल्यामुळं तेथे न गण तयार झालेला आहे. पुढं न हे अक्षर ऱ्हस्व असल्यामुळं न च्या खाली अर्धचंद्र आलेला आहे. न हे लघु अक्षर आहे. ज हे अक्षर सुद्धा ऱ्हस्व असल्यामुळं तिथं अर्धचंद्र म्हणजे ज हे अक्षर सुद्धा लघु आहे. आणि ल हे अक्षर सुद्धा ऱ्हस्व असल्यामुळं ल हे अक्षर लघु असल्यामुळं तेथे सुद्धा अर्धचंद्र आलेला आहे. म्हणजे सर्वचे सर्व लघु असतील तर या ठिकाणी सुद्धा न हा गण तयार झालेला आहे. पुढं के हे अक्षर दीर्घ असल्यामुळं के च्या खाली आडवी रेघ म्हणजे के हे काय झालेलं आहे गुरु झालेला आहे. ली हे सुद्धा दीर्घ असल्यामुळं ली हा गुरु होऊन त्याच्या खाली लीच्या खाली काय करायचे आडवी रेघ द्यायची आहे. जे हे अक्षर ऱ्हस्व असल्यामुळं जे हा गुरु होतो, त्यामुळं गुरु म्हटलं की गुरुचं चिन्ह काय आहे तर आडवी रेघ आहे. त्यामुळं सर्वच्या सर्व जर गुरु असतील तर त्या ठिकाणी म हा गण तयार होतो. पुढं क हे अक्षर ऱ्हस्व आहे, त्यामुळे क च्या खाली अर्धा चंद्र येणार आहे, म्हणजे क हे लघु अक्षर आहे. रा हे अक्षर कसं आहे तर दीर्घ आहे, त्यामुळं रा हा गुरु होऊन रा च्या खाली आडवी रेघ आलेली आहे. पुढे या हे अक्षर दीर्घ आहे, त्यामुळं या हे गुरु असून याच्या खाली काय द्यायची आडवी रेघ द्यायची आहे. म्हणजेच आद्य लघु आणि बाकी सगळे गुरु असतील तर त्या ठिकाणी य हा गण तयार होतो. पुढं मी हे अक्षर कसं आहे तर मी हे ऱ्हस्व असल्यामुळं मी हे लघु आहे, त्यामुळं मीच्या खाली अर्धचंद्र द्यायचं. ला हे अक्षर दीर्घ आहे, त्यामुळे लाच्या खाली गुरु येणार. आणि ले हे अक्षर दीर्घ असल्यामुळं लेच्या खाली गुरु म्हणजेच आडवी रेघ. मग अशी सांगितल्याप्रमाणे आद्य लघु बाकी दोन्ही गुरु असतील तर त्या ठिकाणी सुद्धा य हा गण तयार होतो. म्हणजे या ओळीमध्ये सुद्धा न म य अशा प्रकारचे गण तयार झालेले आहेत. अक्षरगण वृत्ताचा तिसरा प्रकार वसंत तिलका आता आपण अभ्यासणार आहोत. वसंत तिलका या वृत्ताची सुरुवातीला आपण लक्षणे बघूयात. पहिलं लक्षण आहे या वृत्तात 4 चरण असतात. दुसरं लक्षण आहे प्रत्येक चरणात 14 अक्षरे असतात. तिसरं लक्षण आहे यती 8व्या व 14व्या अक्षरावर असतो. चौथं लक्षण आहे या वृत्ताचे गण त भ ज ज ग ग असे पडतात. वसंत तिलका वृत्ताचे आपण उदाहरण बघूयात. उदाहरणावरून तुम्हाला यतिस्थान व लघुगुरु अक्षरावरून गण कशा प्रकारे पडतात हे तुम्हाला समजेल. पहिलं उदाहरण आहे आरक्त होय फुलुनी प्रणय पलाश, फेकी रसाल तरुही मधुगंध पाश, ऐकून न ए तुझं पीक स्वर मंजुळे का, वृत्ती वसंत तिलका न तुझी खुले का. या उदाहरणामध्ये प्रत्येक चरणामध्ये 14 अक्षर आलेली आहेत. या उदाहरणामध्ये यती 8व्या व 14व्या अक्षरावरती आहे. आता याचे आपण गण पाडून घेऊयात. रू हे काय आहे दीर्घ आहे, त्यामुळे रू हे गुरु असल्यामुळे रूच्या खाली काय येणार आहे आडवी रेघ येणार आहे. ती हे जोड अक्षर असल्यामुळं हे काय आहे दीर्घ आहे, त्यामुळं टी च्या खाली सुद्धा काय येणार आहे आडवी रेघ, म्हणजे ती हे सुद्धा काय आहे गुरु आहे. व हे अक्षर कसं आहे ऱ्हस्व आहे, त्यामुळे व हे काय आहे तर लघु आहे, त्यामुळं 2 गुरु आणि 1 लघु असेल तर त्या वेळेला त हा गण तयार होतो. पुढं स वरती काय आहे तर अनुस्वार आहे. स जरी लघु असला तरी स वरती अनुस्वार आल्यामुळं हे अक्षर काय झालेलं आहे गुरु झालेला आहे, दीर्घ आहे, त्यामुळं स च्या खाली काय येणार आहे तर आडवी रेघ येणार आहे. त हे अक्षर कसं आहे तर ऱ्हस्व आहे, त्यामुळं त हे लघु असल्यामुळं त च्या खाली अर्धा चंद्र येणार आहे.
ते सुद्धा काय आहे ऱ्हस्व आहे, त्यामुळे तिच्या खाली सुद्धा अर्धाचंद्र. म्हणजे पहिलं अक्षर गुरु आणि दोन्ही लघु असेल तर भ हा गण तयार होतो. पुढं ल, ल हे अक्षर काय आहे ऱ्हस्व आहे, म्हणजे ल हे ऱ्हस्व आहे, म्हणजे येथे लघु आहे, त्यामुळं ल च्या खाली काय येणार आहे अर्धाचंद्र येणार आहे. का, का हे अक्षर दीर्घ असल्यामुळं काच्या खाली आडवी रेघ आलेली आहे, म्हणजे का हे गुरु आहे. न, न हे काय आहे ऱ्हस्व आहे, त्यामुळे न हे काय आहे लघु आहे, त्यामुळे न च्या खाली काय येणार आहे अर्धचंद्र येणार आहे. म्हणजे पहिला लघु, मधलं गुरु आणि शेवटचं लघु म्हणजेच मध्य गुरु असेल तर त्या वेळेला ज हा गण पडतो. पुढं तू, तू हा शब्द, तू हे अक्षर काय आहे ऱ्हस्व आहे, त्यामुळं तू हे काय आहे लघु आहे, त्यामुळे तूच्या खाली काय येणार आहे अर्धाचंद्र. झी, झी हे अक्षर कसं आहे दीर्घ आहे, त्यामुळे झीच्या खाली काय येणार आहे आडवी रेघ, म्हणजे झी हे काय आहे गुरु झालं. आणि खू, खू हे काय आहे ऱ्हस्व आहे, त्यामुळे खूच्या खाली काय येणार आहे लघु म्हणजे अर्धचंद्र येणार आहे. मध्य गुरु असेल आणि दोन्ही लघु असतील, म्हणजे पहिलं आणि शेवटचं जर लघु असेल आणि मध्य जर गुरु असेल तर ज हा गण तयार होतो. आणि शेवटचं दोन्ही सुद्धा म्हणजे ले, ले हे अक्षर कसं आहे गुरु आहे, दीर्घ आहे, त्यामुळे लेच्या खाली काय येणार आहे आडवी रेघ येणार आहे. आणि का, का हे अक्षर सुद्धा काय आहे दीर्घ असल्यामुळं काच्या खाली सुद्धा काय आलेली आहे आडवी रेघ आलेली आहे. आता मगाशी आपण नियमांमध्ये बघितल्याप्रमाणे जर दोन अक्षर राहत असतील, जर दोन्हीचे दोन्ही अक्षर गुरु असतील तर तिथं ग, ग लिहायचं आहे, आणि एक अक्षर लघु असून दुसरं अक्षर जर गुरु असेल तर पहिल्या अक्षराच्या खाली काय लिहायचं ल च्या ठिकाणी ल, लघु अक्षराच्या खाली ल लिहायचं आणि दीर्घ अक्षराच्या खाली काय लिहायचं आहे ग लिहायचं आहे. पण येथे दोन्ही सुद्धा अक्षर काय आहेत दीर्घ असल्यामुळं ती दोन्ही अक्षर काय झालेलं आहे गुरु असल्यामुळं त्याच्या खाली काय लिहिलेलं आहे आपण ग, ग. अशा प्रकारे याचे गण पडलेले आहेत. म्हणजे याचे गण काय येणार आहेत त, भ, ज, ज, ग, ग. अशा प्रकारे वसंत तिलका याचे गण पडतात. दुसरं उदाहरण आपण बघूयात. द्रव्यास हे गमन मार्ग यथावकाश की दान भोग अथवा तिसरा विनाश. जो घेन भोग जरी पात्र करी न देही त्याच्या धनास मग केवळ नाश पाही. या उदाहरणामध्ये प्रत्येक ओळीमध्ये 14 अक्षर आलेली आपल्याला बघायला मिळतात. यती 8व्या व 14व्या अक्षरावरती आहे. आता आपण याचे गण पाडून घेऊयात. त्या, त्या हे अक्षर कसं आहे दीर्घ आहे, त्यामुळं त्या हे गुरु अक्षर असल्यामुळं या ठिकाणी त्याच्या खाली आडवी रेघ द्यायची आहे. च्या, च्या हे काय आहे तर दीर्घ असल्यामुळं च्या खाली सुद्धा काय येणार आहे आडवी रेघ येणार आहे, म्हणजे च्या सुद्धा काय आहे तो गुरु आहे. ध, ध हे अक्षर कसं आहे ऱ्हस्व आहे, त्यामुळं ध च्या खाली काय येणार आहे अर्धचंद्र येणार आहे. त्यामुळं दोन जर गुरु असून तिसरा जर लघु असेल तर त्यावेळेला त हा गण तयार होतो. पुढं ना, ना हे कसं आहे दीर्घ आहे, ना हे अक्षर दीर्घ असल्यामुळं ते गुरु होतं, त्यामुळे गुरु म्हटलं की आडवी रेघ, त्यामुळे नाच्या खाली काय द्यायचं आहे आडवी रेघ द्यायची आहे. स, स हे अक्षर कसं आहे ऱ्हस्व आहे, त्यामुळे स च्या खाली काय येणार आहे अर्धचंद्र, म्हणजे स हे लघु झालं. म, म हे अक्षर कसं आहे ऱ्हस्व आहे, त्यामुळं म, म म्हणजेच काय तर लघु, म्हणून म च्या खाली सुद्धा काय द्यायचं आहे अर्धचंद्र द्यायचा आहे. सुरुवातीला गुरु आणि बाकी दोन्ही लघु असेल तर त्यावेळेला ग हा गण तयार होतो. पुढं ग, ग हे अक्षर कसं आहे तर ग हे ऱ्हस्व आहे, त्यामुळे ग च्या खाली अर्धचंद्र हे चिन्ह द्यायचं आहे, म्हणजे ग हे लघु आहे. के, के हे काय आहे दीर्घ अक्षर आहे, म्हणजे के हे काय आहे गुरु आहे, गुरु असल्यामुळे गुरुचं चिन्ह काय येणार आहे आडवी रेघ. नंतर व, व हे काय आहे ऱ्हस्व आहे, म्हणजे व हे काय झालेलं आहे लघु झालेलं आहे, त्यामुळे व च्या खाली काय आलेलं आहे अर्धचंद्र. पहिलं लघु, मध्यभागी जर गुरु असेल आणि शेवटचा जर लघु असेल म्हणजे मध्य गुरु असेल तर ज हा गण तयार झालेला आहे. पुढं ल, ल हे काय आहे तर ऱ्हस्व आहे, म्हणजे ल हा लघु आहे, त्यामुळे ल च्या खाली अर्धचंद्र हे चिन्ह द्यायचं आहे. पुढं ना, ना हे अक्षर दीर्घ असल्यामुळे ना हा गुरु होऊन नाच्या खाली काय येणार आहे तर आडवी रेघ येणार आहे. श, श हे अक्षर काय आहे
रस्व आहे, त्यामुळं च्या खाली अर्धचंद्र आलेला आहे. त्यामुळं पहिलं अक्षर रस्व, मधला अक्षर दीर्घ आणि तिसरा अक्षर परत रस्व म्हणजे लघु गुरु लघु असा क्रम जर असेल तर त्यावेळेला ज गण पडतो. म्हणजे मध्य लघु असेल तर ज गण तयार होतो. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जर दोन अक्षर राहत असतील आणि दोन्ही अक्षर जर गुरु असतील तर खाली ग लिहायचं. पहिलं अक्षर जर लघु असेल तर पहिल्या अक्षराच्या खाली ल लिहायचं आणि दुसरं अक्षर जर गुरु असेल तर दुसऱ्या अक्षराच्या खाली ग लिहायचं. पण या ठिकाणी दोन्ही अक्षर सुद्धा काय आहेत, दीर्घ आहेत. त्यामुळे दोन्ही अक्षरांच्या खाली आडवी रेघ देऊन खाली त्यांचे गण काय पडणार आहेत, ग ग. अशा प्रकारे वसंत तिलका या वृत्ताचे गण काय पडतात तर त भ ज ज ग. धन्यवाद.